मी तर म्हणेल या महाराष्ट्रामध्ये खऱ्या आणि गरजू ज्यांच्या पाठीवरती थाप देण्याची खरी गरज आहे अशा व्यक्ती ओळखून त्या व्यक्तीच्या पाठीवरती ताप देण्यासाठी खऱ्या अर्थानं पुरस्कार देणं आणि तो पुरस्कार अगदी साध्या मेंढपाळापासून ते मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत हा सगळा जो प्रवास आहे हा सगळं सांगून जातो। प्रत्येक क्षेत्रामध्ये धुरंधर असणारं व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावरती हात ठेवणं आणि पाठीवरती थाप देणं याच्यासाठी कौतुक करावं लागतं आणि हे कौतुक करण्यासाठी नक्कीच मन मोठं असावं लागतं। या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन केलं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला हा माझ्या आयुष्यातील पहिला कार्यक्रम आहे की जिथं सूत्रसंचालक यांचा गौरव करण्यात आला आणि हा गौरव होणं अतिशय महत्वाचं आहे। ज्यांच्या वाणीतून अवघ्या सगळ्या कार्यक्रमाच्या तील उपस्थित असणाऱ्या लोकांचा गुणगौरव होतो परंतु त्यांचाच सत्कार होत नाही हा कुठेतरी वेगळा विषय या ठिकाणी घेण्यात आला आणि या ठिकाणी आमचे सगळ्यांचे या महाराष्ट्राचं एक नावाजलेलं नाव सूत्रसंचालक म्हणून समालोचक म्हणून अतिशय मोठ्या स्तरावरती मोठे मंत्री असू द्या अभिनेते असू द्या किंवा इतर कोणतेही मोठे कार्यक्रम असू द्या इंदापूर तालुक्यातलं एक वाजलेला डंका एक मोठं नाव आमच्या सगळ्यांचे बंधू खऱ्या अर्थानं आदरणीय धापटे सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार झाला त्यांचं देखील कौतुक करत असताना मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कौतुक करण्यात आलं। राजकारण असेल समाजकारण असेल अध्यात्म असेल त्याच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय असेल वकिली पेशा असेल किंवा सिने क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये एक लौकिक असणाऱ्या लोकांचं नाव होण्यासाठी आणि त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम अतिशय मोठं काम करतोय। वेळ जास्त घेणार नाही वेळ झालेला आहे क्षमा मागतो परंतु बाळूमामांच्या पालखीतले मानकरी असू द्या आमचे धनगर समाजातील मेंढपाळ व्यक्ती असू द्या किंवा मंत्रालयात काम करणारे साहेबांसारखे अधिकारी असू द्या या सगळ्यांचं कोड कौतुक होणं हे अतिशय मोठं काम आहे आणि ते आदरणीय कुदनर सरांच्या माध्यमातून आणि अख्ख्या टीमच्या माध्यमातून नेहमीच घडत असतं। त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आमच्या बरोबर आलेल्या आमच्या या ठिकाणी आदरणीय जीपकाटे मॅडम आहेत। आज मला सगळ्यांना सांगायचं आहे केवळ भारतामध्ये नाही भारताच्या बाहेर जाऊन बाहेरच्या देशामध्ये ज्यांनी आपलं नेतृत्व कराटेच्या माध्यमातून दाखवलं तिथं चीफ गेस्ट म्हणून भारताच्या बाहेर ज्यांना बोलावलं जातं जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानेल। आपण वेळात वेळ काढून आलात त्यांच्या घरी एक कार्यक्रम असताना केवळ एक शब्द मला दिला आणि त्यांनी तो पाळला त्याबद्दल त्यांचं देखील मनस्वी कौतुक करेल। या ठिकाणी तृप्तीताईंविषयी काय बोलावं आणि त्यांच्याविषयी मी काय बोलणार आहे अवघा महाराष्ट्र नाही अवघा भारत जाणतो परंतु लहान तोंडी मोठा घास एकच ताई मी सांगेल की खऱ्या अर्थानं राजकारण असू द्या समाजकारण असू द्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी देखील काम करतो। गेली 28 वर्ष महाराष्ट्र प्रदेशवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून काम करतो परंतु कौतुक एकाच गोष्टीसाठी आहे चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे आणि हे म्हणण्याची ताकद आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे ही म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये हा आदर्श आपण सगळ्यांनी जर पाळला तर राजकारण किंवा समाजकारण गलिच्छ होऊ शकत नाही। हा खऱ्या अर्थानं संदेश ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळतो। उपस्थित सर्वांचाच मनपूर्वक आभार। आपण सगळ्यांनी अतिशय मोठा संयम धरला आणि खऱ्या अर्थानं अगदा दिवसभर असणारा हा कार्यक्रम आपण सर्वांनी अगदी शांततेने पार पाडण्यासाठी सहकार्य केलं। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी मला पाचारण केलं यथोचित सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। समाज भूषण सारखा अतिशय गौरवाचा एक पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार मला सरांनी दिला आपल्या पूर्ण मीडिया टीमचा आणि आदरणीय राहुल दादा कुदनर सरांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।